हेलो फ्रेंड्स, गुड इवनिंग। और आज बहुत खुशियों का दिन है। हमारे एकेडमी में छः रिजल्ट आए हैं। फिर आज उस दिन 4 आए थे। स्वागत समारोह शुरू हो रहा है, देख सकते हैं। और इधर मैं एक बार इधर का स्टेज दिखा दूँ। तैयारी, अभी स्वागत समारोह शुरू होने वाला है। उस दिन 4 रिजल्ट आए थे, अच्छे आए हैं। इंडियन नेवी SSR में हमारे बच्चे लोग को रिजल्ट आए हैं आज। कैसा लग रहा है आप लोग को आज? बहुत बढ़िया लग रहा है। बहुत बढ़िया लग रहा है। सबको हमारी तरफ से ढेर सारी बधाई। तो बहुत खुशी का दिन है आज। सभी लोग बहुत खुश। हम तो हंसी रहे सर, मेरी हंसी दिखने ही नहीं रही, आवाज़ जा रही है। बहुत खुश। और हम बात करेंगे सब लोग से। आज तुम लोग को रिजल्ट सुनकर कैसा लगा? बहुत अच्छा लगा। और क्या अपने दोस्तों को कुछ बताना चाहोगे? ये देख सकते हैं दोस्त लोग कितना एक्साइटेड। और इन लोग के सबसे फास्ट फ्रेंड रोहित। क्या कहना चाहोगे आज? आज इतना अच्छा लग रहा है। हाँ। आज हमारे भाई सिलेक्ट हो गए अभी। फीलिंग चलिए, बहुत अच्छा, बहुत अच्छा। लेकिन इन लोगों ने वादा किया था हमसे। कैमरा लेके खड़ा है पीछे। इन लोगों ने वादा किया था, अपना वादा पूरा किया 2025 वर्दी के साथ। देख सकते हैं, देख सकते हैं बच्चों में कितनी खुशी। स्वागत समारोह। क्या खूबसूरत नज़ारा चारों तरफ। खुशी का माहौल। एक दिवस आपल्या डोक्यावर एक दिवस पडावा या अपेक्षेला आपण या ठिकाणी आला। पुन्हा एकदा आपल्या या टाळ्या आपल्या मित्रांसाठी आहेत आणि गरुड गेमच्या यशस्वी गरुडांसाठी आहेत। माझी पालकांनाही विनंती आहे, त्यांनी समोर यायचं आहे। सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे। स्पोर्ट टीचर
आपणही समोर यायचं आहे. जोरदार टाळ्या एकदा निवडण्यासाठी होऊ द्या. ज्यांनी गरुड झेप अकॅडमीवर विश्वास ठेवून आपले मुलं या ठिकाणी पाठवले आणि खरंच टीचिंग स्टाफ आपणही वर यायचं आहे. पालक लोकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. वेळेअभावी आणि कागदपत्रांच्या जुळवण्याअभावी येऊ शकले नाहीये. बघा, यश हे संघर्षानंतरच मिळणार आहे. पहिली यादी लागली त्यातही नाव नाही, दुसरी यादी लागली त्यातही नाव नाही, पण तिसऱ्या यादीत यशाला त्यांनी गवसणी घातलीच. तिसरं वर्ष या ठिकाणी त्यांना सुरू होतं आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी यश मिळालेलं आहे. त्या मायमाऊलीचे अश्रू त्या अश्रूसाठी केलेले कष्ट सगळ्यांचं आज कुठेतरी चीज झाल्यासारखं वाटतं. मी मान्यवरांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो. जो छोटेखानी सत्कार सोहळा आपण केलाय त्या सत्कार सोहळ्याला आपण सुरुवात करूया. त्याचबरोबर धाकड सर हे देखील स्वामी आणि त्याच्या परिवाराचा या ठिकाणी सत्कार करतील. आपल्या आई वडिलांचा आपल्यामुळे झालेला सत्कार हा आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असतो, हे लक्षात घ्या. जोरात टाळ्या होऊ द्या एकदा वर हात करून. आपल्यासाठी या टाळ्या वाजणार आहेत. टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. यानंतर अरे जोश आहे का नाही एवढ्या बारीक टाळ्या? हा, यानंतर स्वप्नोज म्हात्रे उर्फ आबू, इंडियन आर्मी मध्ये ज्याचं सिलेक्शन झालंय. मी रोहित सर, कुवर सर यांना आमंत्रित करतो. त्याचबरोबर आव्हाड सर, देशमुख सर यांनी देशमुख सर, आव्हाड सर, प्रतीक्षा मॅडम यांनी प्रथमेशचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सॉरी, स्वप्नोज आबूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 8 जणांच्या ग्रुप मधला हा 8वा हिरा हा देखील शासकीय नोकरीसाठी आता तयार झाला आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर सिद्धेश पवार याचा सत्कार करण्यासाठी मी राहिलेले जे काही आपले सर्व स्पोर्ट टीचर आहेत, शुक्ला सर, निखिल सर, जाधव सर, सुमित सर आणि सर्व लेखी टीचर, सभी रिटर्न टीचर को यहाँ आमंत्रित करना चाहूंगा. सुरडकर सर, स्वामी सर यांनी वर यायचं सिद्धूच्या सत्कारासाठी. सगळ्यांचा लाडका रोज जरा जोरदार टाळ्या होऊ दे. असा आवाज.
और ये इंडिया का स्टूडेंट देख सकते हैं खुशियों का माहौल। आज बहुत ही खूबसूरत माहौल, हमारे सर घर पीछे बड़े हुए हैं। प्रथमेशकडे बघून सगळ्यांनी लक्षात घ्या, हा तोच प्रथमेश आहे जो काचीला धडकलेला होता. ताली बजा ना कम से कम, अभी ताली नहीं बजाएगा। या ठिकाणी कुंवर सरांना विनंती करतो, एनडीए स्टाफ यांना मी विनंती करतो की त्यांनी त्याच्या मम्मी काय समोर या ना. अरे इसमें भी मारा क्या क्या जल्दी देखिए या इकडे या. मी पालकांना विनंती करतो की त्यांनी वर यायचंय. हा सत्कार आपलाही आहे. जोरदार टाळ्या. मान्यवरांनी या ठिकाणी स्थानापन्न हे डोळस सरांनी सांभाळावे अशी मी विनंती करतो. इकडे ना सगळे खुश आहे. अरे यार आवाज नाही. सगळे थोड़ा पार्टी खाने में जाओ. पार्टी सावधान, विश्राम, सावधान. सगळे खुश आहे. व्हेरी गुड. आपल्या मित्रांसाठी एकदा वर हात करून जोरदार टाळ्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे. जरा जे टाळ्या वाजणार नाही ते पुढच्या वर्षी पण लागणार नाही. जरा जे हात वर काढणार नाही ते लगेच लागणार नाही. या मुलींना जरा आपल्या कर्तव्यामध्ये घ्यायला लागलं ना. आपने दोस्त के लिए भाई ये माहौल कल फिर से आने वाला है. लगने वाले शुरुआत है. ये हमारे वीर लोग अरे पीछे वाले आपने कारण की तुमचे नंबर लागतील लवकर. थोड़ा पार्टी विश्राम, पार्टी सावधान, बैठ जाओ अभी रिलैक्स. अभी माहौल क्रिएट हुआ है ना. हाँ आज आपल्या अकॅडमीचे बरेच विद्यार्थी कालच्या लिस्ट मध्ये लागले, आजच्या लागले. बरेच जण संपर्कात आहेत, बरेच जण संपर्काच्या बाहेर आहेत. कारण बरेच जण असताना एक मनामध्ये निगेटिव्हिटी आल्यानंतर बरेच जण घरी जातात आणि बरेच जण संपर्कात नाही. परंतु जे संपर्कात होते, जे सापडून आणलेत आम्ही इथं, ते इथं आहेत. जे संपर्कात नाही आहेत ते पण लवकरच 1-2 दिवसात येतील, हरकत नाही. परंतु चांगल्या प्रकारचा निकाल या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून SSR-MR आणि इंडियन नेव्ही आर्मी याचा लागलाय. आणि अपेक्षा आहे की इंडियन आर्मीचं जी लिस्ट लागली आहे त्याच्यामध्ये मी काल सांगितलं तुम्हाला की कमी मुलांची लिस्ट लागली आहे, परंतु लवकरच सेकंड लिस्ट लागेल. कारण की 11वी 2 वर्ष टाइमपास करून 12वी नंतर 6 महिने अभ्यास करून नोकरी लागलेले विद्यार्थी पण तुमच्या समोर बसलेले. म्हणजे काय की अकॅडमी सोडून जाऊ नका, सातत्य ठेवलं तर नोकरी मिळते. बऱ्याच पोरांचं काय झालं की नाही 12वी पास झालं आता आपण काही गरज नाही, काही करायची गरज नाही आणि निघून जातात. परंतु 11वी 12वी हे महत्वाचं नाही. आयुष्यामध्ये ती परीक्षा सरकारी नोकरी देत नाही, आयुष्यातली ती परीक्षा सरकारी नोकरी देते
जी आपल्या या पोरांनी यशस्वी केले आणि मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आत्ताच त्यांचे 1 to 1 मी इंटरव्ह्यूज केले, खूप छान म्हणजे मनोगत त्यांनी व्यक्त केले आणि तुमच्या समोर देखील ते बोलणार आहेत आज सगळेजण. असं कोणीच नाही याच्यामध्ये जो बोलणार नाही, त्यामुळे मी एक एक करून तुमच्या समोर त्यांना बोलवतोय, ते आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. मी सर्वप्रथम या ठिकाणी कोणाचं नाव स्वामी मेळे याला विनंती करतो की त्यांनी पहिलं मनोगत व्यक्त करायचं. एकदा आपल्या मित्रासाठी जोरदार टाळ्या आपल्याकडे अपेक्षित आहे. आणि स्वामीसाठी एक सांगेल की आयुष्यात त्यांनी खूप संघर्ष कष्ट केले आणि हे कष्ट संघर्ष मला उघड्या डोळ्याने मी बघतच होतो. परंतु वेळोवेळी जेव्हा कुठेतरी निगेटिव्हिटी माणसाच्या मनात येते त्या मिनिटाला त्यांनी कुठेतरी खचून जाणं, क्लास सोडणं, घरी निघून जाणं हे विचार जेव्हा मनात येतात तेव्हा त्यांनी वाक्य मला इंटरव्ह्यूजला सांगितलं की सर जेव्हा घरी जायची इच्छा व्हायची तेव्हा आईवडिलांचा चेहरा नजरेसमोर यायचा. त्यामुळं नक्कीच स्वामीचं यश खूप मोठे आज त्याचे आई वडील समोर आहेत. सत्कार घेताना आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि नक्कीच ऊर भरून येतो मित्रांनो, कारण की खूप सत्कार मी आतापर्यंत माझ्या 12 वर्षाच्या करिअरमध्ये केले, परंतु असे काही अविस्मरणीय सत्कार हाताने होत असतात. त्यामुळे कधीच मला स्वतःला वैयक्तिक असं वाटत नाही की सरकारी नोकरी सोडून काही मी पस्तावा केला, कारण जेव्हा असे हिरे या ठिकाणी सत्कारासाठी येत असतात तेव्हा नक्कीच आमची देखील छाती प्राऊड फील करते. आम्हाला देखील वाटतं की नाही आपण चांगलं काम करतोय, कारण की शेवटी समाजामध्ये ते नाही बघितलं जात. तुम्ही कितीही चांगले पण झाले ना क्लिअर, पण आता पहिली लीस्ट गेली, दुसरी लीस्ट गेली, म्हटलं आता काही नाव येत नाही आपलं. झालं आता बॅच घेणारच होता, आजच बॅच घेणार होतो नवीन. परत म्हटलं आता लेक्चर SSRचे कालपासून सुरूच झाले होते, गेलोच होतो, काल पहिलाच दिवस होता. पण मग आज डायरेक्ट अचानक लॅबमध्ये बसलो होतो, डायरेक्ट लिस्ट लागली की मला ओपन पण करता येईना, काहीच करता येईना, सगळं हातपाय थरथर. मग रोहितेकडे दिली, म्हटलं भाई तू तरी पाय हो, काय कळून नाही राहिलं मला. तो बोलला भाई नाही झालंय भाऊ, झाला फौजी. म्हटलं भाई ठीक आहे, तरी पण विश्वास बसतच नव्हता. मग काही नाही, पप्पाला फोन केला, पप्पा गाडीवरच होते. ते बोलले काय रे, काय झाले, काय काम आहे, म्हणजे काय रे बाळा बोल. म्हटलं पेढे घेऊन या, म्हटलं आता एवढे वाटायचे पेढे. म्हणे पेढे का बरं रे म्हटलं. आणि काका पण होते एक असेच म्हटले होते ते तू वरती होशील ना तुला काकाचा आयफोन घेऊन देईल. तो आता काय आला नाही अजून माझ्यापर्यंत, पण मग येईल तेव्हा येईल तर भाऊ. आता ते आलं तर चांगलंच आहे, मी आलं तर काय करणार आहे. मग पप्पा खुश झाले, रडायला बिडायला लागले. पप्पांनी वाटतं मम्मीला सांगितलंच नव्हतं. मग मी 10-15 मिनिटांनी मम्मीला कॉल केला, म्हणे मी नव्हतंच बोलत, मी रडतच बसलो होतो. तुम्हाला वाटणार नाही रडत असत, पण रडत होतो. मग रोहितनी फोन केला मग माझ्या मम्मीला, मावशी झालाय. मम्मी म्हणते कोणता पेपर दिला त्याने, आता सगळ्याच्या लिस्ट लागल्या. मग झालं, मम्मीला सांगितलं 3री लिस्ट. मम्मी रडायला लागली, सगळेच रडू राहिले. आता काय पप्पा रडतं, मी रडतो, सगळेच रडू राहिले. झालं मग शेवटी एकदाच डोक्याचा ताण मिटला. आता भाई 4 वर्ष झाले मला इथं. तसं पाहायला गेलं सगळ्यात जुनं मीच आहे. थोडं थांबा, संयम ठेवा, कष्ट करत राहा, हार नका मानू, होईल थोडं. जीडीचा पण SSC जीडीचा पण फर्स्ट अटेम्प्ट मध्येच पेपर काढला होता मी. त्याच्यात झालं काय गडबड झाली, पण काय आता म्हटलं काय पुष्पा आहे झुकेगा नाही, करते रहेंगे. झालं. आता तुमच्या पुढे उभं आहे, तुम्ही पण एका दिवशी नक्की येशाल, गॅरंटी. मला फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची स्पर्धा ठेवा, दुसऱ्याकडे याच्या त्याच्याकडे पाहू नका, जवळ बिळू नका कोणावर, नाही तर इथंच राहायला पाहिजे. हा बस एवढंच बोलणं आहे माझं. धन्यवाद. अरे थांब, नेहमीच एक प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न असतो रे? ठीक आहे, नाही म्हणतो सर, प्लीज सोडा ना म्हणतो, आता झालं म्हणतो माझं. ठीक आहे, हरकत नाही. परंतु खेळीमेळीच्या वातावरणात सरकारी नोकरी मिळते असं नाही मित्रांनो. एक साधं उदाहरण सांगतो की एक पेन असतो आणि पेनाचं वरच एक टोपण असतं. त्या पेनाच्या टोपणला
5% भाग आपण समजूया आणि 95% भाग हा पूर्णपणे पाठीमागचा समजूया. जेव्हा त्या पेनाच्या टोपणाचा आणि त्या पाठीमागच्या 95% भागाचा आपण विचार करू तर सगळ्यात जास्त घासतो, दिवसभर राबतो, दिवसभर काम करतो तो 95% भाग जो आपल्या हातामध्ये असतो. परंतु संध्याकाळ झाली, त्या पेनाचं काम संपलं की तो 95% भाग पूर्ण खिशामध्ये आतमध्ये जातून वरती दिसतो तो फक्त 5% भाग. बरोबर ना? आयुष्य असंच आहे. आयुष्यामध्ये संघर्ष हा खूप कमी लोकांना दिसतो, पण यश सगळ्यांनी दिसत असतं. आणि आज यशस्वी झाल्यानंतर फोन हँग झालाय, नको नको त्या त्या लोकांचे फोन आलेत आणि हा सांग. आज जे माय नातेवाईक आहे गावाकडचे काही यांचा काही संबंध नाही माझ्याशी. 4 वर्ष अकॅडमीत झाले, कधी पाहिला नाही आले, कधी बिस्किट पुडा घेऊन नाही आले, कधी काही नाही. आज डायरेक्ट माझा भाऊ झाला फौजी, माझा भाऊ झाला फौजी. आता काय कधी आले नाही भेटायला. पण असं जे तुम्ही सक्सेस जर होशाल ना तरच किंमत आहे, नाही तर कुत्र विचारणार नाही भाई तुम्हाला. करा भाई. खूप छान. रिअल आहे, रील नाही, रिअल आहे मित्रांनो. जेव्हा आपल्याकडे सक्सेस असतो ना तेव्हा नको नको ते लोक आपली ओळख सांगतात की अमुक अमुक आहे ना, हा तो माझ्या भावाचा मुलगा आहे, तो माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे, तो माझा मित्र होता, तो माझा बॅचमेट होता. हे सांगायला कधी ज्यावेळेस त्या आपल्याकडे सक्सेस असतात. पण ज्यावेळेस आपल्याकडे काहीच नसतं, फेल्युअर आयुष्यात येतं ना त्यावेळेस आपल्याला कोणीच विचारत नाही. तर हेच नक्की त्याला अनुभव आलाय. हा प्रत्येक सक्सेस माणसाला अनुभव येतो की जेव्हा आपल्याकडे सगळं असतं तेव्हा सगळेजण असतात. यानंतर मी स्वप्नोजला विनंती करतो की मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय. स्वप्नोज म्हात्रे, एकदा जोरदार टाळ्या स्वप्नोजसाठी झाले पाहिजे. स्वप्नोजच्या ग्रुपच्या बाबतीत सांगेल की त्याच्या आयुष्यात 8 मित्र होते, 8 पैकी 7 मित्र सरकारी नोकरीवरती, याच गरुड जेप अकॅडमीचे विद्यार्थी वाड्यावर राहतात. 7 मित्र. एकदा जोरदार त्या सगळ्या मित्रांसाठी, स्वप्नोजसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्याकडून अपेक्षित आहे. मित्रा, या निमित्त तू उपस्थित विद्यार्थ्यांना असं काहीतरी मनोगत व्यक्त करशील की जेणेकरून त्यांच्या आयुष्यात एक थिंगी, एक चिंगारी आज पेटेल. काय बोलू काय समजत नाही. कालपर्यंत मी पण यांच्यात बसून लोकांसाठी म्हणजे आपल्याच मित्रांसाठी टाळ्या वाजवायचो, आज स्वतःसाठी टाळ्या वाजतात. म्हणजे काय समजत नाही काय बरं. माझं ऍडमिशन 1 जुलै 2022 ला झालं. तर 2 दिवसा अगोदर माझी लिस्ट लागली आर्मीची. त्याच्यात माझं सिलेक्शन होता होता मला 3 वर्ष झाले. 3 वर्षात खूप वेळा रडलो, हसलो. 3 वर्षात खूप वेळा हसलो. पहिली भरती दिली आर्मीची 3 महिन्यानंतर. मुंबई येथे तिथे हाईटला ओढलो. जाऊ दे, काय विचार नाही केला, बोलू पहिलीच भरती आहे. सेकंड टाइम कोल्हापूर इथे गेलो नर्सिंगसाठी. तिथे पण रात्री 3-4 वाजेपर्यंत बसलो, हाईटला ओढवला, पुन्हा आलो. त्याच्यानंतर पोलीस भरती दिली मीरा भाईंदर आणि मुंबईला फर्स्ट टाइम फॉर्म भरला होता. मीरा भाईंदरला मी आणि मोनिश होतो. तिथे आम्ही 28चा ग्राउंड मारलो होतो. फर्स्ट टाइम काय समजलं नाही. आम्हाला दोघांना वाटलं होतं की आता ग्राउंड मस्त झालंय, 28 पडले, पण त्याच्याच फेल झालो. सेकंड फॉर्म भरलेला मुंबईत, तिथे मी 37चा ग्राउंड मारला. फर्स्ट टाइम मीरा भाईंदरला माझा गोला 8चा गेलता, बट 20 दिवसात मी एवढा कव्हर केला की माझा मुंबईला हाताच्या बाहेर एवढा गोला फेकला आउट ऑफ. तिथे पण पेपरला कटलो. त्याच्यानंतर परत आर्मीचे 2 फॉर्म भरले, नर्सिंग आणि टेक्निकल. टेक्निकलला पेपर, नर्सिंगला पेपरला क्वालिफाय झालो नाही. त्याच्यानंतर परत आता 3 ते 4 फॉर्म भरले होते पोलीस भरतीचे. एक बुलढाणा, एक मुंबई आणि एक रत्नागिरी. सर्वजण बोलले एवढ्या लांब फॉर्म भरला, 2च जागा आहेत. बट स्वतःवर विश्वास ठेवला की मला माहिती आहे माझं ग्राउंड किती आहे, काय आहे. बुलढाणाला टोटल 5 जागा होत्या, माझ्या कास्टला 2 जागा होत्या. 5 जागेसाठी 600 फॉर्म आले होते सर. पण 600 फॉर्म मध्ये मी 41चा ग्राउंड मारला आणि तिथे पण थोडक्यासाठी कटलो. त्याच्यानंतर परत रत्नागिरीला गेलो, तिथे पण ग्राउंड चांगलं आलं. 1च जागा होती, तिथे लायसन्स साठी पण थोडं प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर मुंबईला पण 41चा ग्राउंड मारला. पेपरला आता 1-2 महिन्याबद्दल थोडक्यासाठी राहिलो. खूप वेळा म्हणजे असं वाटलं की संपलं, काय होत नाही. आपले सर्व मित्र लागतात, आपण ते अभ्यास पण करताय की काय आपलं होतं, काय सांगत नव्हतं. त्याच्या अगोदर मी आर्मीचा फॉर्म भरला होता, टेक्निकलचा. तो क्लिअर झाला.
ग्राउंडची रेट आली, ग्राउंड पण क्लिअर झालं. ग्राउंडला मला माहिती होतं की परत हाईटला उडणार आहे, पण फक्त यासाठी राऊंड मारलं होतं की थोडंसं सांगावं लागेल सर्वांना की कोण ग्राउंड मारायला आणि ते ग्राउंड झालं, ग्राउंड क्लिअर झालं, खूप खुश झालं वगैरे काय नंतर हाईट पहिले आले म्हणजे बायोमेट्रिक झाले, फुलं झाले, सर्व झाले. हाईटसाठी लाईनीत उभे राहिलो, माझा नंबर 25 होता. 25 मग असं विचार केला की माझ्यासमोर 2-3 हाईटला करते, आता ही माझी लास्टिक होते, काय करावं काय नाही. तर मी स्वतःला फक्त एवढंच बोलतो की रिक्स इज ऑलवेज बेटर दॅन रिग्रेट, कारण की आता रिक्स काय घेतली तर पुढे पश्चाताप होईल. तर मी जिथे फुलं काढले होते तिथे विटा होते, तर मी तिथे सरांना बोललो की सर मेरा उधर वॉच रह गया है, मैं लेकर आता. तर माझ्याकडे बॅग होती सर्वेशची, मोठी होती, म्हणजे त्याच्यात विट येईल. सरांना बोलून मी जातोय, तर सर बोले नको तू एकटा त्या बॅग नको नेऊ. सरांनी शिवी दिली तरी पण मी गेलो, बॅग आणली, बॅगेत वीट टाकली. जसं माझं लाईनीत नंबर जवळ यायचा मी सर्व टाकला, चिकचिकीत झालं, त्याच्यात माती टाकली आणि केस साईडला केले. मित्रांना बोललो की बाबा माझं असं काय फेसवर दिसतो का माती वगैरे, होतं काय नाही. हाईट लागत होती 167, माझी होती 165 काय 166 होते. हाईटला गेलो, हाईटला मी देवाचं नाव घेतलं आणि माझी हाईट डायरेक्ट 166 वरून 169 वर. हाईटला क्लिअर झालो आणि त्याच्यानंतर लगेच वेट वगैरे सर्व झालं आणि नोकरी लागले. म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये बरेच मित्र आहे, बरेच जण आपले एकमेकांना बेस्टी मानतात, बरेच जण एकमेकांच्या जीवापाड प्रेम करतात, काय 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 शेअरिंग करतात तुम्ही एकमेकांना. परंतु एकच सांगेन मित्रांनो की आबूच्या आयुष्यात जसे मित्र होते ना तसे मित्र आपल्या आयुष्यात जर यायचे असेल तर ते मित्र ओळखायला शिका. मित्र हे घड्याळाचा काट्याप्रमाणे असले पाहिजे. मित्र हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे असले पाहिजे. कोणी किती फास्ट चालू, कोणी किती हळू चालू, परंतु जेव्हा एखाद्याची 12 वाजायची वेळ आली ना तेव्हा ते सगळे मित्र एकत्र होऊन त्याला साथ दिली पाहिजे. असे मित्र तुमच्या आयुष्यात असले पाहिजे, तरच ते मित्र असून फायदा आहे. नाही तर पाय वाढणारे मित्र, निगेटिव्ह करणारे मित्र काहीच कामाचे नाही. आपल्या आयुष्यात जेव्हा कधीतरी 12 वाजते ना तर तेव्हा त्या मित्रांनी सपोर्ट केला पाहिजे. त्या मित्रांनी म्हटलं पाहिजे तू लढ, मी तुझ्या सोबत आहे, भावा टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या साथ आहे, तुझे आई वडील तुझ्या सोबत आहेत, आम्ही सगळेजण तुझ्या आहोत. हे सहकार्य करणारे मित्र आयुष्यात असले पाहिजे. म्हणून घड्याळाच्या काट्याप्रमाणे मित्र आयुष्यात जपा. मित्र खूप भेटतात, फुकट सहानुभूती, फुकट सल्ले देणारे आयुष्यात खूप भेटतील. मी वारंवार सांगतो, जर खरंच मित्र ओळखायचा असेल तर अडचणीच्या काळात जर पैशाची गरज पडली ना, अडचणीच्या काळात जर पैशाची गरज पडली ना तर जर तो म्हणत असेल की माझ्याकडे 1000 आहे, त्याच्यातले 500 तू ठेवून 500 मी माझ्याकडे ठेवतो, तो खरा मित्र आहे. फुकट सहानुभूती देणारे जगात खूप भेटतात आणि ते काही कामाचे नाही आहेत. आमच्या संस्थेमध्ये खूप लोक मार्गदर्शन करतात, पण खूप कमी लोक आहेत जे विद्यार्थ्याच्या अडचणी समजून घेतात. मी 12 वर्षाच्या करिअरमध्ये खूप टीचर बघितले आयुष्यामध्ये की सल्ले देणार, हा तुला मी हे शिकवतो ते शिकवतो, 1-2 तास त्यांना मार्गदर्शन करणार, नको त्या 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 पेठच्या, जसं एखादी एनडीएची मुलगी तिला नीट JEE इंजिनिअरिंग पर्यंत नेऊन घालणार, एखादी पोलीस भरतीची की तिला BA BCom BSc नर्सिंग करायचं सांगणार. म्हणजे खूप मार्गदर्शन करतात. बसल्या बसल्या जागेवरती पगार गरुड झेपचं भेटतोय, कॅबिने दिलेले आहेत, मार्गदर्शन सुरू. पण असे लोक आहेत ते मार्गदर्शन करतात, ते फ्रीमध्ये असतात, परंतु एखाद्या दिवशी तुमच्या आयुष्यात तुम्ही म्हणतात ना हे सर खूप छान आहे, ते सर खूप छान आहे, हे सर. मी आयुष्यात प्रत्येक वेळेस सांगितलं, फीडबॅकला इतके पोरांना मारतो, इतकं झोडतो, इतका त्रास देतो, इतकी परेशानी करतो मी मुलांची, पण तरीही मुलं आजही फीडबॅकमध्ये माझ्या नावापुढे असली तर आय लव्ह यू डोळस सर, आय मिस यू सर, तुमची फॉलिंग आम्हाला पाहिजे, खूप दिवस झाले. हे का होतं? फुकटची सहानुभूती कधी मी कोणाला दिली नाही, कधीच नाही. फॅन फॉलोअर्स वाढवायचं कधीच चक्करमध्ये मी पडलो नाही. मी फक्त एकच बघितलं, त्या विद्यार्थ्याच्या आईबापांनी इथं काबाड कष्ट करून पैसे भरले, आज त्याला खोटं खोटं बोलून खोटी सहानुभूती देऊन तो टिकेल नक्की, पण सरकारी नोकरी लागणार. त्याच्यामुळे नेहमी माझा त्रास तुम्हाला नेहमी आयुष्यभर असेल, तो फक्त तुमच्या करिअरसाठी. जर तुम्हाला कधी एखादा खरंच ओळखवायचं असेल की हे शिक्षक मला खूप आवडतात, खूप जीव लावतात, खूप मन लावतात, तर एकदा फक्त हळूच म्हणा, सर ह्या महिन्यात हॉस्टेल मेसची फीस तुम्ही भरा माझी, एकदा म्हणून बघा. तुम्ही जे मानणं इथपर्यंत ठीक आहे,
एखाद्याच्या आधीन जाणं इथपर्यंत ठीक आहे. मी कालच टीचर मीटिंग आमची घेतली त्यावेळेस एकच वाक्य सांगितलं, तुम्ही इन्व्हेस्टमेंट 100% करा, परंतु ती करत असताना आयुष्यामध्ये पर्याय तुमचे असले पाहिजे. इन्व्हेस्टमेंट केले, एक बँक बुडाली तर बाकीच्या 3 बँक तर आपल्या राहतील. तसं तुम्ही सगळ्या मास्तर लोकांच्या पाया पडायचं. एकदा अभिषेकसाठी जोरदार टाळ्या आपल्याकडून अपेक्षित आहे. नमस्कार, माझं नाव अभिषेक आहे. माझा गरुड जिम सोबतचा प्रवास हा 2 जुलै 2022 पासून तर आजपर्यंतचा होता. या 2 ते 3 वर्षाच्या कालावधीत भरपूर चढ उतार आले, अनेक भरत्या दिल्या. कशात यश आलं, कशात अपयश आलं. पहिली भरती इंडियन नेव्हीचीच दिली होती. स्वप्न होतं की नेव्हीत जायचं आपल्याला, आणि ती व्हाईट वर्दी आपल्या अंगावर एक दिवस येणार, आणि ते आज सत्यात उतरलंय. पहिल्या टाईमची भरती दिली त्यावेळेस सर्व क्लिअर झालं आणि फायनल मेरिटला 1 मार्काने राहिलो. त्यापासून 2-3 भरत्या परत दिल्या इंडियन नेव्हीच्या, आणि ही शेवटची भरती होती. हिच्यात पण 1 मार्काने राहिलं. असं वाटलं की यार कुठंतरी 1 मार्क म्हणजे आपल्या आयुष्याला कुठं काहीतरी लागलेलंच कलंक आहे. आणि आशा सोडून दिल्या आणि दुसऱ्या भरतीची तयारी परत चालू केली. चालू करत असताना भरपूर असं वेळेस निगेटिव्ह पण झालं. असं वाटलं की सोडून द्यावं आता आणि दुसरं काहीतरी करावं. पण मित्र आणि शिक्षकांचा भरपूर सपोर्ट होता, आईवडिलांचा पण सपोर्ट होता. नाही तू कर, होईल तुझ्याच्याने, असं भरपूर वेळा झालं. मित्रांचा सत्कारासाठी उभं होतो आणि आज स्वतःचा सत्कार होतोय. एक अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी पण आणि घरच्यांसाठी पण. एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी अभिषेकसाठी अपेक्षित आहेत. त्यानंतर सिद्धेश पवार याला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. तसं तो काल बोललाच आपल्या समोर थोडक्यात, परंतु आज तो विस्तृतपणे आपल्याशी बोलणार आहे. सिद्धेश पवार. माझं नाव सिद्धेश बाबासाहेब पवार. माझं ॲडमिशन 2021 मध्ये झालेलं आहे, ऑगस्ट. मला आता 3.5 वर्ष. त्याच्यात म्हणजे 12वी पर्यंत मी मस्ती मजाकच करत राहिलो होतो. त्याच्यात म्हणजे असे जेडे ताय करा, हे करा, ते करा. 12वी नंतर थोडंसं समजायला लागलं की नाही, काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात, असं तसं हे ते. मित्रांनी थोडं मार्गदर्शन दिलं, सरांनी दिलं. त्या टायमिंगला अमोल सर होते, त्यांनी थोडं समजावून सांगितलं की असं कर, तसं कर, पोरांच्या नको आधी लागू, पोरं काही नाही, हातात थोडे दिवस निघून जातील, असं तसं. मग त्याच्यानंतर 12वी नंतर इकडं आलो. महिन्यानंतर आर्मीचा पेपर होता, आर्मीचा पेपर दिला मी. मग त्याच्यात महिन्यानंतर लिस्ट लागली, त्याच्यात पास झालो होतो मी. त्याच्यानंतर नेव्हीचा देईल होता, पण नेव्हीत पहिलाच पेपरच पहिला निघेल नव्हता. त्याच्यानंतर ग्राउंडची लिस्ट आली की ग्राउंड ह्या तारखेला आहे म्हणून. तेव्हा 4 नोव्हेंबरला ग्राउंड होतं. ते ग्राउंड वगैरे दिलं, मेडिकल पास झालो. तेव्हा भरपूर जणांना माहिती होतं की सिद्धेशचं ग्राउंड निघालं आहे, हे ते. मग फायनलला उडालो पण मी. ते काय नशीब म्हणतात ते, तशी गोष्ट होती. उडालो. त्याच्यानंतर वापस म्हटलं प्रयत्न नाही सोडायचे, अजून आपल्याकडे 3-4 चान्स आहे. म्हटलं देऊ पूर्ण. आत्ता वय बसायला लागलो होतं. फर्स्टच भरती होती 18 वय कंप्लीट झाल्यानंतर. मागची दिली. त्याच्यात पेपरला भरपूर अभ्यास केला होता. 1.5 महिना तरी लगातार रात्र दिवस अभ्यास करत होतो पेपरसाठी. तर पेपर क्वालिफाय होणार होतं ते मला माहिती होतं. मी लॅबला बसेल होतो. पोरं आले धिंगाणा करत की पेपरची मेरिट लिस्ट लागली, चेक कर सिद्ध्या म्हणे. मग मला माहिती होतं, कॉन्फिडन्स तेवढा होता की नाही आपला पेपर 101% निघणार आहे. मग पोरांचा पूर्ण धिंगाणा होऊ दिला. मग मी चेक केला. तरी मी भरपूर पब्लिकला सांगितलं नव्हतं की नाही झालंय माझं, नाही झालंय, सगळ्यांना सांगायचं. आणि नंतर ग्राउंडच्या वेळेस तेवढ्यात पवन सर भेटले. पवन सरांनी भरपूर हेल्प केली मला ग्राउंडसाठी, की असं कर, तसं कर, हे कर, ते कर. त्यांनी भरपूर मदत केली ग्राउंडच्या वेळेस. तसेच संतोष सरांनी भरपूर मदत केली होती मागच्या ॲरोच्या वेळेस. आणि मग ग्राउंडला केलं ग्राउंड. त्याच्यात बी खाली ग्राउंड बंद होतं महिनाभर. नेमकी ग्राउंडच्या अगोदरच महिनाभर ग्राउंड बंद होतं, खाली कार्यक्रम चालू होता म्हणून. तरी पण मग गाडे सरांकडनं परमिशन घेतली की आम्ही जाऊ का, थोडे अग्निवीरचे पोरं आहे तेवढे ग्राउंड करू का. मग ते दिले गाडे सरांनी. मग सकाळच्या टायमिंगला जायचं, संध्याकाळी ऑफ राहायचं, त्यांचा कार्यक्रम चालायचा म्हणून. मग ग्राउंड बिरून दिलं. ग्राउंड बिरून बी व्यवस्थित पास झालं. माझ्यासोबत रोहित खर्डे होता, पण त्याचं बी निघालं होतं ग्राउंड. पण त्याचं मेडिकल बी झालं, माझं बी झालं मेडिकल. दोघे सोबतच होतो आम्ही लास्टपर्यंत. पण मग फायनलला त्याचं उडालं आहे, माझं झालं आहे. आणि
तुम्हाला तेवढं सांगतो की कधी हार नाही मानायचे, प्रयत्न चालू ठेवायचे. मला आता 3.5 वर्ष झालेले, पण मग मला भरपूर जणांनी टोमणे दिले की नाही काय करू शकत. शेजारचे पाजारचे गल्लीतल्यांना तर असं वाटायचं कधी करणारच नाही काय हा, कारण कारनामे तर असे होते पहिल्यापासून की नाही होणार याच्याकडनं. गल्लीतल्यांना समजून गेलं होतं की नाही होणार, नातेवाईकांना समजून गेलं होतं नाही होणार याच्याकडनं. मित्र भरपूर साथ द्यायचे. ऋषिकेश पाटीलने मागच्या ॲरोला ह्या ॲरोला पैशांची भरपूर मदत केली होती. खायला प्यायला काय कमतरता द्यायचा तो. बस अजून बाकीचे बी आहे, सोडून गेले त्यांनी भरपूर मदत केली होती. काही अडचण आली तर सांगत जाय सिद्ध्या म्हणे. मित्र भरपूर होते, पण मग सगळे मदत करणारे होते. असे नाही की निगेटिव्ह करणारे, सगळे पॉझिटिव्ह करणारेच मित्र होते की आमचं नाही झालं पण तुझं व्हायला पाहिजे. आणि ज्या दिवशी झालं भरपूर मित्रांचे फोन आले की सिद्ध्या काय झालं सांग आम्हाला बी. मग त्यांना सांगितलं की झालंय म्हणून मग झालं. कष्टाच्या कोंबड्या आपण मी स्पष्ट सांगत असतो की आई बापाचं रक्त पिऊन तुम्ही इथपर्यंत बसलेले. एक 2 मिनिटं फक्त 2 मिनिटानंतर संपेल आपला कार्यक्रम. पूरा पार्टी खड़ा हो जाओ. खड़े सावधान. ये नहीं म्हणायचे. 1 2 1. हा उद्या सगळे स्पोर्ट टीचर आपल्याकडे नावे आलं पाहिजे. ठीक आहे, बिलकुल झिरो कट झालं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर प्रत्येक 2 दिवसाला हातातले दोडे काय गंडे तोडे बांधून आलेले ते सगळे कापले गेले. ते कट अंगठ्या बिंगट्या बिल्ट काय असतील ते उद्यापासून 2-3 दिवसात SSR आणि MR चे पुन्हा फॉर्म आहे, अग्निवीरचे फॉर्म आहे, CISF चे फॉर्म सध्या सुरू आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या वॅकन्सी निघतात डिस्प्ले असतात, बिलकुल सगळे फॉर्म आपण भरायचे. असे कोणतेही फॉर्म नको आहेत की जे आपण सोडायचे. फॉर्म भराल तरच तुम्ही नोकरी लागणार, अन्यथा नाही. आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचे तर त्याच्यासाठी काहीतरी आपल्या हातात असायला पाहिजे. स्वप्न NDA आहे, एअरफोर्स आहे, नेव्ही आहे, आर्मी आहे, RRB आहे, SSC आहे, तो भाग नंतरचा आहे. पहिला भाग आहे की पहिलं फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर 3 महिन्याचा जो वेळ आहे तो वेळ पूर्ण युटिलाइज त्या परीक्षेसाठी करा आणि नोकरी मिळवा. पुढच्या 6 महिन्यामध्ये जे विद्यार्थी 12वी झाले, जे फर्स्ट इयर सेकंड इयरला आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा जून जुलै पोलीस भरती 10,000 जागा देते. त्यामुळं बिलकुल संधीचं कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. विनाकारण दिवस घालवायचे काम या ठिकाणी. पाठी सावधान, पाठी विश्राम. बसा सगळे खाली. आणि टाळ्या वाजायला GST नाही लागत, फुकट असतात त्या, त्यामुळे ते वाजले पाहिजे. कारण टाळ्या वाजल्या तर थोडंसं आपल्यालाही बरं वाटतं. आणि एकदा आपल्या शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, जे आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. खास करून स्पोर्ट टीचरसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. कारण 24 तासातले आहे 16 तास ते तुमच्या पाठीमागे असतात. आणि मित्रांनो खरं सांगतो, खूप कष्ट आहे. इतकं सुखी आहे की स्पोर्ट टीचर खूप कष्ट घेतात, भयंकर कष्ट घेतात. बोलणी तितकेच खातात, परंतु पेशन्स पण त्यांच्याकडे तितकेच भयंकर आहे. सगळ्यात स्पोर्ट टीचरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती पेशन्स खूप जास्त आहे. म्हणजे काय, काम करत असताना कोण काय काम सांगेल कोणीच नाही सांगू शकत. प्रत्येक कामाला ते स्पोर्ट टीचर आपल्यासाठी असतात. कोणाला गोळी लागली तरी तेच आहे, हॉस्पिटलला न्यायचं तरी तेच आहे, तुमचं ग्राउंड घ्यायचं तरी तेच आहे, वर्गात बसवायचं तरी तेच आहे, वर्गात तुम्ही धिंगाणा घालणार असाल तरी त्यांना पाठीनाच येऊन थांबावं लागतं. त्याच्यामुळं खूप सारं पेशन्स त्या स्पोर्ट टीचरचं आहे. मी खरंच गरुड जे सर्व टीमच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं सगळ्या ग्राउंड टीचरचं मनपूर्वक अभिनंदन, आभार व्यक्त करतो. आणि अपेक्षा हीच व्यक्त करतो की पुढच्या येणाऱ्या काळात हे सगळे गरुड पुन्हा तुमच्या माध्यमातून स्टेजवरती येतील आणि पुन्हा एकदा त्यांच्यासाठी
आपल्याला या ठिकाणी सत्काराची संधी मिळेल. मी सगळ्या स्पोर्ट टीचरांना विनंती करतो, आपण एकदा स्टेजवरती यायचंय 2 मिनिटासाठी सगळ्यांनी यायचंय. या लवकर या पटकन 2 मिनिटं या लवकर या 2 मिनिटं, कारण की तुम्ही पडद्यामागचे हिरो आहात. नेहमी काम तुमचं मेन असतं ग्राउंड काढणं, ग्राउंड करून घेणं. प्रत्येक सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत तुमची मेहनत असते, परंतु तुम्ही नेहमी पडद्यामाग असता. सगळ्या ग्राउंड टीचरला विनंती, लवकर लवकर या लवकर. जादव सर आ जाओ, आप ज्यादा फैन है आप. हाँ, लंबी रेस का घोड़ा है. बाकी श्री मैडम भी है. अरे गुलाला ना सोडा, कडक कपडे कस काय. एकदा एक चांगला फोटो आपल्या मोबाईल मध्ये घ्या. सगळ्यांकडे मोबाईल आहेत, आपल्याकडे जरा काढा ते मोबाईल वरती घ्या आणि आपल्या यशस्वी गरुडांचा फोटो जरा आपल्या स्टेटसला लागेल अशी अपेक्षा आहे. जरा सगळे मोबाईल काढा जरा, नाही तर उद्या जमा होऊन जातील मोबाईल, मग बंद. सगळे एक एक फोटो घ्या त्यांचा आणि आपल्या घरच्यांना पाठवा. हे लागले नंतर आम्ही पण लागणार आहे. आणि ज्याची दानत नाही फोटो काढायचे त्यांनी मोबाईल फोडून टाका आज. हा, ते कमीत कमी स्नॅप्स तरी ठेवा आजच्या दिवस. मी बाजूला होतो, थांबा, मी नाही आलो पाहिजे फोटो. हा घ्या, सगळ्यांचं घ्या. हे पाठीमागे मोबाईल जरा कॅमेरावाला फिरव रे, मला नंतर व्हिडिओत कळन कोण कोण मोबाईल वरती. पाठीमाग फिरव, पाठीमाग. अरे सर आपने आपके ब्लॉग पे नहीं समजता मुझे. अरे गे रे पाठीमाग गे व्हिडिओ. हा व्हेरी गुड. आहे का सगळ्यांकडे मोबाईल. अरे लाईट चालू करा रे, फ्लॅश ऑन करा, फ्लॅश ऑन करा जरा कॅमेऱ्याचा. व्हेरी गुड. सगळे ऑन करा फ्लॅश एकदम. या गरुडांसाठी सगळ्यांचा फ्लॅश ऑन झाला पाहिजे. आणि मुलींकडे कमी दिसत आहे जरा, नका कॅमेरा लो, फ्लॅश लावा लवकर लवकर. सगळे ब्रावाच्या मुलांनी लावलं. इंडियावाले कुठे गेले. इकडे एनडीए. अरे आपलं एक शेर येत ना बाबा याच्यावर. घ्या जरा वरती, हातवर करा सगळे. नाही जमा करावं लागते सकाळी, सगळे जमा करून घ्या. ठीक आहे, उद्या बिलकुल सगळे वरती हात करा. नाही तरी पण आणखी संख्या कमी आहे. मला नाही वाटत एक उद्या मोबाईल जमा करायची. माझी इच्छा नाही, 1 महिना तरी इच्छा नाहीये, परंतु मजबूर करू नका. ते मोबाईल चुकीच्या कामासाठी येत आपल्याकडे, असं नाहीये. त्याचा आज चांगला उपयोग झाला पाहिजे. आपल्या मित्रांना एक टॉर्च दाखवून कमीत कमी एवढं तर, मित्रा तू चाललाय चांगल्या पद्धतीनं, तुझ्या आयुष्यामध्ये तुझी प्रगती होईल अशा शुभेच्छा द्या. टॉर्च लावून द्यावी सगळ्या मित्राला. फटाकडे आणले घरे, लावा पटकन फटाकडे पण पाठवा. टॉर्च लावा तेव्हा फटाकडे वाजतील. हा ऐसा गया. जादव सर आप देखो जरा ऊपर हाथ करो ऐसे. जादव सर की ज्यादा बैच लंबी है, जादव सर की फॅन ज्यादा है. हा सोमेश्वरला जाता वाटतं तुम्ही दररोज. हा या ठिकाणी तसे सगळे आपले लेखी टीचर, त्यांनाही विनंती की आपण स्टेजवरती यायचंय फोटोसाठी. ग्राउंड टीचर थांबा तुम्ही साईडला, इथेच. लेखी टीचर या सगळे, एक ग्रुप फोटोसाठी या. लेखी टीचर ग्रुप फोटोसाठी या. ज्यांना हिंदीने कळते मराठीवाले त्यांना सांगा वर जायचंय म्हणून आपल्याला. मला याच्यातून काही गोष्टी शिकायला भेटतात. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांनी आपण और जैसा कि आपने देखा सत्कार प्रोग्राम खत्म, अब बच्चे लोग का डांस प्रोग्राम शुरू होगा. हा मला पण येत. हा एक पाठी मागून जायचं तुम्ही. पुरा पाठी पीछे से जाओ. जा लवकर, आपल्या चेअर घेऊन पाठी मागून जायचंय. ही इंडियावाली बॅच. हा यांची पाठी मागा तुम्ही. चल लवकर लवकर चला. तो चलिए अब मिलते हैं स्वामी के पप्पा से. ये स्वामी के पप्पा हुए. आपको हमारे ब्लॉग में स्वागत है. सर कैसा लग रहा है आज. अच्छा लग रहा है. और कैसा, जब रिजल्ट आपको पता चला कि रिजल्ट आया बच्चा का, तो कैसा आपको फील हुआ. खुशी हो गई. और क्या, मेहनत किया उसने. चलिए तो आज, और आपको यहाँ गरुड़ झेप में जब बच्चा एडमिशन लिया तो क्या लग रहा है आपको. गरुड़ झेप के बारे में कुछ बताइए. ठीक है सर, ठीक है, थैंक यू. और बच्चों लोग का डांस का प्रोग्राम शुरू हुआ फिर सभी, और बच्चे लोग डांस करेंगे. इसी के साथ बच्चे लोग डांस करेंगे यहाँ पर. और इसी के साथ हम मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए धन्यवाद, शुक्रिया, थैंक यू.